24 तासने दाखवलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर कारवाईला वेग आलाय। मुद्रांक शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे। या जमिनीची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे। यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली अशी माहिती मुद्रांक शुल्कचे अधिकारी संतोष हिंगे यांनी दिलेली आहे। गुन्हे नोंद करतोय, त्यात पार्थ पवारचं कुठेही नाव नाही आमच्या ऑन रेकॉर्ड तरी, म्हणजे थोडक्यात फक्त दिग्विजय की आम्ही जे दिग्विजय पाटील आणि समोरची कंपनी शीतल तेजवानी पॅरामाउंट आणि मॅलेनिया होल्डिंग्स ह्या दोन कंपन्यांवर आम्ही रितसर गुन्हे नोंद करतोय। त्यात पार्थ पवारचं कुठेही नाव नाही आमच्या ऑन रेकॉर्ड तरी, म्हणजे थोडक्यात फक्त दिग्विजय की आम्ही जे